हा व्लॉग सुरू करण्यापूर्वी माझा हा संदेश यूट्यूब वस्तीतील सर्व रहिवाशांना आणि आदरणीय वरिष्ठ मंडळींसाठी. पुढील व्लॉगमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा उर्फ मानवी रूपातील प्राण्याचा या पृथ्वीवरील कोणत्याही लहान मोठ्या जाड बारीक रंगीबेरंगी अशा कोणत्याही जीवाशी काही ना काही संबंध असणार आहे आणि ह्यास फक्त निव्वळ योगायोग अजिबात समजू नये. त्यामुळे कृपया सीट बेल्ट लावून बसा आणि पुढील काही क्षणांचा आनंद घ्या. पुढील काही क्षणात तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळेचा वापर करून तुमच्या आयुष्यातले सर्वात जास्त इलॉजिकल क्षण अनुभवणार आहात. त्यामुळे कृपया व्लॉग बघा, आम्हाला सहन करा, हो तुम्हीच, आणि एकदाच सबस्क्राईब करून मोकळे व्हा. मला गांडूळ बोलली ना. हिचंच थांबलं हिचं आणि इथून असं मोबाईल धरला सर डायरेक्ट हिचा पडून ठूप. गुड्स द मॉर्निंग झालेली आहे डे 4 मस्तपैकी. आज काहीतरी वेगळा प्लॅन आहे, थोडा हिडन जेम. आज थोडे बघा सगळे दिसते, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, सँडोज अँड ऑल्स. मंदिर नॉट प्लॅन आहे आज बालाजी दर्शनचं जे तिरुपतीला आलं आपण त्यातला वेगळा प्लॅन आहे. आज थोडा आम्ही फॉरेस्टमध्ये जाणार आहे, जंगलात, आणि जंगलात थोडा एक्सप्लोअर करणार आहे, वॉटरफॉल्स अँड ऑल्स. थोडा आज ट्रेकिंग टाईप प्लॅन आहे. नीटलावर ट्रेकिंग टाईप प्लॅन आहे. काहीतरी वेगळं करायचं, वेगळं. डोंगरदऱ्यांवर जरा स्पेशल प्रेम. यस, इथल्या डोंगरदऱ्यांवर स्पेशल प्रेम आहे. इथं काहीतरी वेगळं करायचं आहे आम्हाला, नवीन. यस, काहीतरी नवीन करणार. लोक फक्त देवदर्शन करून जातात, आम्ही इथं पण काहीतरी खळबळजनक करून जाणार. हीच लाईफस्टाईल आहे. आता भूक लागली आहे पोटांना, कावळे ओरडतात, तर कावळ्यांना शांत करूच. निघूयात. गाडीत बसलोय ॲज युजल, आणि फक्त असं कॅमेरा धरायचा गाडीत बसून. मंदिरात वगैरे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे जास्त शूट नाही केला. काल पण मी व्लॉग शूट नाही केला. गोल्डन टेम्पल वगैरेला गेलतो, पण तिथं काहीच कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळं डायरेक्ट अवॉइड. येस, आणि आता निघलोय मस्तपैकी, त्यामुळं आता चिल आउट करू मस्त. पहिले काहीतरी पेट पूजा, फिर काम तुझा बॉय. डोसा प्लाझा ब्रेकफास्ट पॉईंट आहे आजचा, आणि नुसता इडली आणि डोसा खाऊन माझा इडला झालाय. आणि हिजा, तुझा काय झालाय? मेदूवडा झालाय. आणि इडली हे आता झालंय पातळ रस्सम. इडली डोसा, रवा डोसा, मेंदूवडा, हेच चालू आहे लाईफ. मेदूवडा रे, मेदूवडा गावात. आणि इवा, हे आमचे इवावचे ब्रँड ॲम्बॅसिडर. कसं? यस, सिटिंग प्लेस चांगलं ॲम्बियन्स इज गुड. बाकी आता टेस्ट बघू आपण, काय विषय काय नाही. बस यस, स्मेल्स गुड. नाव वी विल फिगर आउट इफ इट टेस्ट गुड. काय हे बॉय, नुसतं एवढंच येत आहे कॅमेरा पुढं. काय तर बोलणार, काहीतरी बोला. तुमचे काय 2 शब्द आहेत? एक नंबर. पण मी काय म्हणतो, तुमचे जे भांडणं या पोरीसोबत महेश बोल रे, जे पण महेशने बोलणे का मेरी बहन को. ओ माय गॉड, लेकिन 1 सेकंड. बहन बोलताय का महेश बोलताय? माय गॉड, ऍक्टिंग प्रो मॅक्स. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? भांडणं झाले तुमचे? ते फक्त रुसून बसले. तुम्ही घाबरलेले काल, त्याच्यावर काय बोलायचं? घाबरला मी. त्याला घाबरलं तर झालं असतं काम. माणूस खोटं बोलतोय. काल तोंड बारीक करून बसलेला बिचारा बहिणीमुळे. बहीण काय गुंग आहे त्यांचे, दुसरा भाऊ धरलाय त्याने, ती लोड नाही घेत. तुझं काय म्हणणं आहे तुझ्या भावाबद्दल? नो कमेंट्स. नो. अरे रे, एवढा चिकना भाऊ असून पण नो कमेंट्स. शी सोनाली. आता आपल्याला सोनाली जी आहे तिच्या लाडक्या भाऊ मेहुल बद्दल सांगणार आहे. 2 शब्द नाही, 2 मिनिटं बोलायचे. तुझा लाडका भाऊ डोक्याला हात लावते. पहिले हे सांग की लाडका आहे का नाही? हा कन्फर्म आहे. 2 शब्द काय होते मेहुलसाठी? चांगलाय माणूस तो, माणूस तो नाही, बट लय गांडूळ येतो. मला शब्द मिळत नाही डिस्क्राईब करायला.
बरं भाऊ म्हणून कसं आहे असं सांग. भाऊ म्हणून चांगला आहे तो, जिथे पाहिजे सपोर्ट करतो, पण पोरींच्या नादामध्ये बिचाराने एक बी नाही पटवली आणि तू पर इज्जत घालवते पोरींच्या नादात. त्याला ओळखत नाही मग काय म्हणतात त्याला, ओळखत नाहीत ना, ओळखता पोरी येत नाही पोरींना. ओळखतात. माणसाला महिन्यात 6 प्रपोजल आले आणि तू म्हण ओळख. एकही नाही पाठवू शकला. नाही त्यांनी नाही म्हणतात म्हणून विचारलंय असं तिचं म्हणणं आहे. हा म्हणला असतं तर विचारलंच नव्हतं. अजून म्हणजे असं जर्नी सांग. आता किती वर्ष झाले तुम्ही बहीण भाऊ, Journey कधी भेटले असं पूर्ण डिटेल मध्ये कोविड मध्ये एका कोपऱ्यामध्ये पांढरा शर्ट घालून सानिकाच्या बाजूला मी तेव्हा वर्क फ्रॉम ऑफिस करत होते. तेव्हा पण पोरगीच होती शेजारी. हा पोरगीच होती तेव्हा अरे शेजारी. टीएल त्यांची. हा, ती काय का असेल. मला सानिका म्हणलं की वेगळाच फोकस येतोय. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. तेव्हा बसलेल्या कोपऱ्यात मी आणि प्रतीक्षा म्हणून एक मुलगी होती, आम्ही सोबत बसायचो. तर मी आणि प्रतीक्षा म्हणायचं, दुसरी होती ही वाली नाही. तर मी म्हणायचं अरे कोण आहे तो मुलगा एक कोपऱ्यामध्ये बसलाय मंद सारखा म्हणायचं. बोललीच नसणार. अरे बोलले तू मला माहिती आहे, मी काय बोलले. त्याच्यानंतर confidence आहे तिच्यावर. मग मी म्हटलं जाऊन दे सोड, काहीतरी कोणच नव्हतं बोलायला. प्रतीक्षा मी त्या दिवशी प्रतीक्षा नव्हती तर मला हा भेटलेला बोलायला, म्हणून त्याच्यासोबत बोलत बसले मी. नंतर कळलं की तो क्यू आहे, मग त्याला थोडंसं इज्जत द्यायला लागली. तोपर्यंत इज्जत देत नव्हते मी. म्हणून डेजिग्नेशन म्हणून इज्जत भेटली. त्यानंतर जेवढी दिली तेवढी सगळी इज्जत उतरली. डबल. आमचं वसुली भाई वर्क फ्रॉम टूर एनिवे. इथं बसून हप्ते गोळा करायचे कार्यक्रम चालू, फिरायला आलो तरी. कालचा हप्ता होता स्किप झाला, आता आज कामाला लागलो वसुली भाई. आहे का नाही? काय महिना आपलं काम नाही ट्रिपला लोकांना. पैसे कसे येतील? अरे बापरे बापरे बापरे, आपल्याकडे पैसेच नाही तसं. कट करती शाने, कट करती. आता तर धमकी द्यायचा स्कोप आला ना. का टवळे देतीस का नाही काय येऊती तर बाला. कट करती, कट करती. आता शिव्या द्यायला लागते. कामात असं दुकानात असं दुकानावर तेच असं. कामात. दुसऱ्याला लाव, फोन कर, धमकी दे धमकी. त्या आईच्या गावात पैसे पाठवती हप्ता देण्यात राहत नाही का? काल घरी येऊन गेले, मग देऊन जायचं माझ्या नवऱ्याकडं, नाव सांगून जायचं. पाठवा, ऑनलाईन टाका लगेच, 1 मिनिटात टाका ऑनलाईन पटकन. कसा आहे आपला डॉन? कसा आहे डॉन? तुला विचारतोय डॉन कसा आहे? माझीच आई मला विचारते. फुल धमक्या चालू आहेत बसल्या बसल्या. मेहुल चट हळूच शांत झाले. शांत नाही, मजा आली ऐकून माझ्या. तर ह्यांचा गोंधळ चालूच राहणार. आपण निघू आता. नाश्ता पाणी केलेलं आहे मस्त. डोसा प्लाझाला मस्त येतं तिरुपतीमध्ये आणि छान होता. डोसा चांगला होता, चटणी मस्त होती, सांबार घातलेला होता पण ठीक आहे, एन्जॉयड. येस, म्हैसूर डोसा, म्हैसूर मसाला डोसा आणि मसाला डोसा याच्यात फरक नव्हता पण टेस्ट वॉज गुड. डोसा चांगला होता, म्हणजे जसं क्रिस्पी पातळ डोसा पाहिजे ना तसाच होता. बाकी आता गाडीत निघू आणि गाडीत जरा वार्तालाप करू आपण, जरा एकेकाची बाईट घेतो असं या टकल्यासारखी. तर आता मेहुल बाई, आता त्यांच्या बहिणीचं घेतलं आपण बाईट, की काय विचार आहेत. आता मेहुल बाईचे विचार घ्यायचे बहिणीबद्दल. ठीक आहे, आता विचार घेऊ आपण. मेहुल बाई आता मेहुल बाई लाडक्या बहिणीबद्दल सांगणार आहे. तर लाडकी बहीण म्हणजे हीच कोणची ते नाही माहिती पण सांगणार आहे. बहीण बोलताय का म्हैस बोलताय? मला गांडूळ बोलली ना. मी काय नाही बोललो. हे समजून घ्यायचं होतं. आता याच्यावरतूनच समजून घ्या काय आमचं रिलेशन. पण तुम्ही तरी पण. 2 शब्द नाही बोलले. 2 प्रश्न फक्त तुम्हाला. कोणची गोष्ट ती जी आवडते आणि कोणची नाही आवडत? थांब ना. कोणचीच नाही आवडत. गोष्ट हीच की स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही चालण्यात किंवा फिरण्यात. ही आवडती. ट्रिप वरती येऊन माझं पाय दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय. अच्छा, म्हणजे रडकी आहे थोडीशी. किरकिरी. किरकिरी आहे. अच्छा. आणि आवडती गोष्ट म्हणजे सगळ्यांना जीव लावते कधी कधी. हो, कधी कधी लावतो, सगळ्यात चांगला जीव लावते. घाबरला.
एंट्री केलेली फायनली आम्ही वाईल्ड लाईफमध्ये. कामान लास्टचे लागलेली तर लास्टचे दुकानं होते. थोड्या बिस्लरीज ऑल्स कोल्ड्रिंक्स अँड ऑल्स काहीतरी घेतलेले. खायला प्यायला तर ऑलरेडी आणलेले आहे आमच्याकडे होतं म्हणून. जीव मुठीत घेऊन आम्ही ना कोल्ड्रिंक्स नाही पण पाणी घ्यायला गेलो होतो. माकडं आहेत, खूप माकडं आहेत, डायरेक्ट अंगावर येतात. त्यामुळं लपून बिपून पाणी बिनी मजबूत लपून बिपून आणलेले आहे. आणि गाडी पुढे मागे 2-4 वेळा केलेली कारण की माकडं डायरेक्ट गाडी दुसरं असा विषय आहे. पण मजा तो आहे का ये वाईल्ड लाईफ देख के मजा आ रहा है. आता इथून थोडा आतवर गाडी जाते आणि मग अर्धा तास चालायची एकदम मस्तपैकी 1 to 1 मजा आहे का. कसं वाटतंय पत्या खतरो के खिलाडी बनके मस्त. बघा हे तर सुरुवात आहे. इथून स्टार्ट आहे फक्त. हे जे इथून पुढं आहे ना या गाड्याच्या मागून स्टार्ट आहे तिथून वर जायचं अर्धा किलोमीटर. आणि हे बघा मी डायरेक्ट खतरोचे खिलाडी झालेले. इथं माकडं तुम्हाला दिसत असतील फिरताना इकडे तिकडं. हातातलं डायरेक्ट वाडावडी करतात ते. पण मी खतरो का खिलाडी डायरेक्ट. मी नाही भीत. आपण नाही भीत. आपण नाही भीत. बंदूक पिस्तूल तोप रणगाडा आपण नाही भीत. बाकी हे बाकीचे खतरो के खिलाडी थोडे घाबरलेले सावरलेले. आणि त्याच्यानंतर आता निघूयात मस्तपैकी. लय घामाघूम झालं रे गाडीत बसून लय घामाघूम. पण आता ट्रेक तर करावं लागेल ना मस्तपैकी. ट्रेक म्हणजे असं प्रॉपर ट्रेक नाही आहे, थोडंसं आहे फक्त 1 किलोमीटर असं. पण माझ्यासाठी थोडंसं आहे कारण की आपण जातच असतो. झालं ॲडव्हेंचर सुरू बघा. पहिलेच स्टार्टिंगला जातानीच पाणी आणि पाय डायरेक्ट भिजणार झाला वाला. वरचं पाणी खाली आलेलं आहे मस्तपैकी नजारे. याड्या स्वच्छ पाणी हे स्वच्छ पाणी किती खालचं तळपाय दिसतंय. आता नको उतरू नंतर. आता वर जायचंय पहिले. वर बघायचंय मस्तपैकी. अय काय रे परत वन्स मोर. नाही वन्स मोर पाहिजे मला. वन्स मोर. मजा आया. कसा होता डान्स आप्पा. ती कशी आणली ही कोणी सू करू नका त्याच्यात उत्तर. आईच्या गावात त्यांचे उतरून आल्यावर इथं उतरणार आहे आम्ही. येस आम्ही उतरणार. स्वच्छ पाणी एकदम वाहतं पाणी स्वच्छ आहे. उतरणार आम्ही आता. पहिले वर जाऊन सगळं चक्कर्स अँड ऑल्स मारणार आणि खाली आल्यावर ह्याच्यात उतरणार आहे आम्ही. बंगरी कार्यक्रम एकदम. यस गर्दी एवढी नाहीये इकडं. गाड्या बी बघितल्या 2-4च होत्या आणि ज्या 2-4 गाड्या होत्या त्याचेच लोक पुढून येतात. तर मग गर्दी पण नाहीये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्या वाहन चालकांनी आम्हाला हिडन जेम सांगितलं आणि खरंच हिडन जेम आहे. मस्त वातावरण आहे. मंदिरं फिरून थोडासा वैताग आलता म्हणा, खोटं नाही बोलणार. बट इथं थोडा चिलॉक्स होणार आहे आम्ही. चिलॉक्स 1 नंबर. ग्रीनरी अँड ऑल्स. गर्दी पण नाही. माकडच खूप आहे तिकडं. माकडं तसं काय आमच्या सोबत बी लय माकडं आहेत. असा हा गोंधळ चालूच आहे. मस्तीज अँड ऑल्स कंटिन्यूज राहणार. आता लागल्यात पाहेऱ्या. थोडा जड विषय. हे बघा परत चालू. गणपतीचं विसर्जन करा हा असा विषय. उचली नुसती एनर्जी कुठून आणली काय माहिती. डोसा खाऊन डोसा आणि इडल्यांची एनर्जी उतरते आता बघा थोड्या वेळाने. असा विषय. तुमची इडली पाण्यात बुडली. डोशाने इडलीला उचलले. येस आता जाऊ यावर. नाकाने श्वास घेतो तोंडाने सोडा दमने लागला. काय करायचं. नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा दमने लागला. ओके ज्ञानी बाबा. तोंडाने वास घ्या आणि कुठून तरी सोडा. नाही मागणं सोडलं तसं ऑटोमॅटिक रेल्वे सारखं फुटतील पुढे. बुस्टर मस्त असं वातावरण आहे इकडं. मी खूप वेळा येऊन गेलोय तिरुपतीला पण हा विषय कधी भेटलेला नाही आहे आपल्याला. खालून मस्त असं पाणी वाहतंय. कदाचित तुम्हाला आवाज येत असावा. आणि मग खालून असं सरळ स्ट्रेट पाणी त्या साईडला जाते आणि इकडून आपण चालत येतो त्याच्या साईड टू साईड. आणि हे दरवेळेसचे बाबा स्पॉट. तर बाबा चालले जप करायला. थांबा मी बाबाचं शूट घेतो. या एकदम आम्ही टेन्शन नाही घेत. माझं बघून करतात. ओके
रशियन बाबा आला. Yes. रशियन बाबा. मी वरती चाललो चल. रशियन बाबा वर खाली आले. बस खाली बस. गुरु हो जा सुरू. बंदर को लेकर गुम हो गया. आता तुम्ही का बारीक तब्येत असल्याचा फायदा आहे. नाही घ्यायचं नाही घ्यायला लागणार लवकर. एक फोटो घ्यायचा आणि मी छकुलीला असं आडवं घेणार आहे. नको तू पहिले मेहुलला घे खांद्यावर. नाही पहिले घे मग चिंजीला बी घ्या. पहिले घे लवकर जा लवकर. मेहुल शेट खांद्यावर बसतो जाऊन. नाही घेत काय करायचं. हेच प्रेम आहे का मला पाडल खाली. हेच प्रेम आहे का दराच्या खाली. अरे दरी दरा नाही वारुळ भेटलेलं आपल्याला मुंग्यांचं मस्त पैकी. आणि आता एक चॅलेंज लागलाय हा माणूस ह्याच्यात हात घालणार आहे. कब हो गया ये कब हुआ कब हा चॅलेंज लागला कधी. आज कुछ तुफानी करते. पहिले जीप घाला. पहिले जीप पहिले जीप. ही जीप थोडी आहे. कंटेंट काय मी भीत नाही मला चढता येते. कसं नाही अरब्या ये कसं ई वाव एकदम एकदम राजा चुकलं माझं. मुजरा घाल मुजरा. बुजरा मला असं थोडंफार ह्यांनी रील टाईप शूट बीट केले. आणि डोंगर बघून ई वाव. हे बघा धबधबा तुम्हाला जर दिसत असेल यस ओके मध्ये आहे सगळं. ओके मध्ये सगळं. तिथं वर धबधबा आहे धबधबा. त्याला धबधबा का म्हणतात कारण त्याचं पाणी धबा पडतं म्हणून. यस धाबा त्यामुळे धबधबा. बाकी नजारा तो देखो एकच नंबर मस्त नजारा असा. आणि खालून पाणी झुळूक पाणी एकदम झुळूक. बाकी असं चालणं चालू आहे 1 to 1 यांचं. हळूहळू रील शूट करतात फोटो काढतात हळूहळू. अर्धा 1 किलोमीटरचा ट्रॅक आहे. अर्धा रस्ता पार केलाय आम्ही. त्या अर्धा रस्त्यात 1.5 तास घालवलाय. विचार करा म्हणजे किती टाइमपास चालू आहे यांचा. बाकी काय विषय नाही. आपलं तर काय नाही बाबा. आपण कॅमेरामॅन आणि आपण शूट करतो. फोटो काढ शूट कर. फोटो काढ शूट कर एवढंच. झाडं खूप हिरवगार आपल्या सह्याद्री सारखेच आहेत झाडं. तसं काही वेगळा विषय नाही जास्त. हां झाडांचे प्रकार थोडे वेगळे म्हणजे जे आपल्या इथं जास्ती प्रमाणात भेटतात ते इथं नाही आहे. काय होतंय नुसती वरडतात. टँगो चार्ली टँगो चार्ली. आणि अशी डायरेक्ट आडवी तिडवी झाड आहेत. ह्याच्यावर बसून आम्ही फोटो काढले डायरेक्ट. आणि आवाज बघा कसा मस्त येतोय. आला का आपण सायलेंट मध्ये ऐकवतो. आला का आवाज. यस एकदम कान प्रसन्न होतात असा आवाज आहे. धबधबा मला पण नाही दिसत आहे अजून पण आवाज मस्त येतो मस्त. इथून वर पण जाता येतं म्हणतात आणि इथं पण थांबता येतं. दिसला झाडांच्या मागं दिसला थोडा दिसला बघा. थांबा पूर्ण दाखवतो. पूर्ण असं क्लिअर पूर्ण झाडांच्या मधूनच बघायला लागेल पण ते झाडांमध्ये कवर आहे. थोडं पुढं गेलं बघा समोर दिसतंय का. येस हा धबधबा आहे. बहुतेक ह्याच्यात भिजण्यात येईल. बघू आता कपडे वगैरे ते एक्स्ट्रा आणलेले आहेत बट ठीक आहे बघू. मस्त आहे रे मस्त आहे.
ठिकाणी आमच्या लाडक्या छकुलीचा फोन खाली पडलेला आहे. एकदम अर्धा जीव वर होता. तिचा फोन पडलेला एकदम पाकपूक झालाय जीव. आता अंडे आमचं चाललंय खाली फोन घ्यायला. नको तिथं नको घ्यायला नाही. घेतला सापडलाय हा फोन पद्धतशीरपणे. या लोकांनी जे खाली बॅक रडायला आलतो मला. या लोकांनी. तर कसं वाटलं तुला 2 मिनिटं जेव्हा तुला कळलं की तुझा फोन पडला? आणि बाई म्हणती पडू दे. हा पडू दे. चाललंय खाली त्याच्या फोन काय महत्वाचा आहे का तुझा? हा मुलगा आहे मम्मी सरळ साईडला मम्मी. ये बॉय गाईज आमची वस्तू आम्हाला परत भेटलेली आहे. या लोकांना तुम्हाला काही गरज असेल हरवलेली वस्तू शोधण्यासाठी प्लीज कृपया करून आम्हाला DM करा. मेहुल अनुराग म्हणून या मुलांचे नाव आहेत. ते लोक तुमच्या वस्तू तुम्हाला भेटतील. पैसा दिलाय पैसा. स्क्रॅच पण नाही. स्क्रॅच एवढं वरून खाली पडलेलं आहे पण एक पण स्क्रॅच आलेला आहे. वाव. दगडावर आपण पण स्क्रॅच घ्या. जीव गेला माझा जीव. इथून अर्धा हार्ट अटॅक होता. अर्धा हार्ट अटॅक. हा माणूस माझा फोटो काढत होता. अँगल चुकला म्हणून मी अँगल दाखवायला गेलो आणि मीच नसला. इथंच थांबलं इथं. आणि इथून असं मोबाईल धरला आणि सर डायरेक्ट हिथं पडून ठूप खाली. डायरेक्ट खाली एकदम खाली. मग खाली गेलो मस्तपैकी आणि मोबाईल घेऊन आलो ठाप विदाउट एनी स्क्रॅच. iPhone 15 एक नंबर. येस मजा येम. आणि असे कांड होतच राहतात. चलम खाली चलम. असे हो असे कांड होतच राहतात. पण हे बघा की पॉन्ड आईच्या गावात. हे बघा विषय बघा तुमच्या चमन गोट्याला. साईडला जा एका साईडने जा. आम्ही तर सेफ्रीज झालोय पण हा कासव बघा. पांढरं माकड हातावर चला. इकडनं हा माकड. अरे कासव आला. रशियन माकड पांढरं माकड. असा विषय. बाकी आता बदबदा. इथं पण पाणी ओकेज में टोकेज आहे. आणि असा हा धबधबा. स्ट्रगल चालू आहे. समोर जायला शेवाळ आहे म्हणून स्ट्रगल बघा. मी इथून नाही जात. मी तिथून नाही जात. आणि व्ह्यू बघा एकच नंबर. आणि हे जे साईडचा व्ह्यू आहे आणि वर जे आभाळ आले. आभाळ नाही म्हणू शकत पण स्वच्छ आकाश आहे एकदम मस्तपैकी. आणि हा छोटासा इथं पॉन्ड विषय धबधब्याच्या खाली नाचायचा कार्यक्रम. सांभाळून हालू नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. महादेव व्यंकटरमणा. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. पाटण शेतात काय. पाटण शेतात काय. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली